हाय, शिल्पाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण टूटी फ्रूटी ब्रेड बनवत आहोत। तर त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये 1 कप कोमट पाणी घेतलेलं आहे। पाणी कोमटच वापरायचं आहे, जास्त गरम किंवा थंड वापरायचं नाही। आणि या पाण्यामध्ये मी अर्धा चमचा ईस्ट टाकले, त्याचबरोबर अर्धा कप साखर टाकले। साखर आणि ईस्ट दोन्ही मिक्स करायचं आहे। साखर विरघळेपर्यंत याला मिक्स करायचं। आता हे ईस्टचं मिश्रण आपण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात। हे पहा, ईस्ट आपलं इथे फुगून चांगलं डबल झालेलं आहे। जर ईस्ट आपलं फुललं नाही, डबल झालं नाही तर ते वापरू नका। तर या ईस्टमध्ये मी आता पायनॅपल इसेन्स टाकलेला आहे, त्याचबरोबर खायचा कलर देखील टाकते। खायचा कलर ऑप्शनल आहे आणि इसेन्स तुम्हाला जो कोणता इसेन्स घरामध्ये अवेलेबल असेल तो टाकला तरीही चालेल। त्यातच मी थोडंसं मीठ आणि टूटी फ्रूटी टाकलेले आहे, त्याचबरोबर 3 कप मैदा चाळून टाकते। इथे मी मैदा तुम्हाला दाखवण्यासाठी या चाळणीमध्ये एकत्र टाकलेला आहे। 1-1 कप करून तुम्ही हा मैदा चाळून यामध्ये टाकू शकता। तर इथे आपला मैदा चाळून झालेला आहे। याला मी चमच्याने थोडंसं मिक्स करते, त्यानंतर हाताने मळून घ्यायचं आहे। या पिठातच आपल्याला 3 चमचे रिफाइंड ऑइल टाकायचं आहे। तर मी इथे 3 चमचे सनफ्लॉवर ऑइल वापरत आहे आणि आता याला हाताने मी व्यवस्थित मिक्स करते। आता आपण या पिठाला एका फ्लॅट सरफेसवर मळून घेऊया। तर इथे मी 7 ते 8 मिनिटं या पिठाला चांगलं मळणार आहे। जोपर्यंत हे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ चांगलं मळायचं आहे। मळल्यानंतर या पिठाला अशा प्रकारे टक करून घ्यायचे। आता हे पीठ आपण ज्या बाउलमध्ये ईस्ट ॲक्टिवेट करून घेतलं होतं त्याच बाउलमध्ये थोडं तेल लावून ठेवायचं आहे। आता याला आपण प्रूफिंगला ठेवून देऊयात। तर इथे मी हे पीठ 1.5 तासांसाठी प्रूफिंगसाठी ठेवत आहे। दीड तासानंतर तुम्ही पाहू शकता आपलं हे ब्रेडसाठीचं पीठ किती फुगलेलं आहे। यातला आता आपण हवा काढून घेऊयात। त्यासाठी मी इथे पंच करते आणि या पिठातली हवा काढते। आपल्याला पुन्हा या पिठाला 2 मिनिटं मळायचं आहे। पीठ मळताना जर आपल्याला असं वाटत असेल की पीठ आपल्या हाताला चिकटतं तर त्यावेळेस आपण थोडासा मैदा किंवा तेलाचा वापर करू शकतो। पण मैद्याचा म्हणजे सुक्या मैद्याचा वापर पीठ जेव्हा आपण असं मळत असतो तेव्हा करायचा नाही, त्याने ब्रेड क्रम्स जास्त निघतात। आता आपण या पिठाला लाटून घेऊयात। लाटता नाही आलं तर असं हाताने देखील आपण पसरवलं तरीही चालतंय। इथे मी ज्याप्रमाणे पिठाला शेप देत आहे त्याचप्रमाणे आपल्याला पिठाला या शेप द्यायचा आहे, कारण हा पिठाचा गोळा आपल्याला ब्रेड टीनमध्ये ठेवायचा आहे। तर टीनच्या मापानुसार आपल्याला
याला फोल्ड करायचं आहे। जेव्हा आपण अशा प्रकारे रोल करत असू तेव्हा तो थोडा टाईटच रोल करायचा। आणि हे पहा, इथे मी ज्याप्रमाणे हे पीठ असं चिमटीने चिटकवत आहे तसंच आपल्याला याला चिटकवायचं आहे। आता या पिठाला आपण या ब्रेड टीनमध्ये काढूया। तर इथे मी ब्रेड टीनला तेलाचा हात लावला होता आणि त्यावर मी बटर पेपर देखील ठेवलेला आहे। अशा प्रकारे या पिठाला थोडं पंच करायचं आहे, थोडं दाबून घ्यायचं आहे आणि ब्रेडच्या प्रत्येक साईडला हा गोळा व्यवस्थित शेपनुसार आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे। आता यावर पुन्हा झाकण ठेवून सेकंड प्रूफिंगसाठी ठेवायचं आहे। जोपर्यंत हे पीठ फुलून आपल्या टीनच्या साईजचं होत नाही तोपर्यंत मी याला प्रूफिंगसाठी ठेवणार आहे। मी इथे 1 तास ते 1.5 तास याला प्रूफिंगसाठी ठेवलेला आहे। तर इथे पहा, आपला हा पिठाचा गोळा एकदम चांगला फुगलेला आहे। आता याला आपण बेक करण्यासाठी ठेवणार आहोत, पण त्या अगोदर आपल्याला याला मिल्क वॉश करायचं आहे। तर इथे मी थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध मी यावर ब्रशने लावते। याला दूध लावून झाल्यानंतर लगेचच प्रीहीटेड अवनमध्ये ठेवायचं आहे। तर त्यासाठी मी इथे 200 डिग्री सेंटीग्रेडला 10 मिनिटं अवन प्रीहीट करून घेतला होता। हा ब्रेड शिजवण्यासाठी अवनचं टेम्परेचर 200 डिग्री सेंटीग्रेडला 30 मिनिटांसाठी खालच्या रॉडवर टीन ठेवायचा। प्रत्येक अवनचं टेम्परेचर हे थोडं कमी जास्त करू शकतो। अवनमधून मी हा ब्रेड काढला, त्यावर मी बटर लावलं। बटर लावल्यामुळे एक वेगळाच ग्लेज शाईन येते आणि हा थोडा ब्रेड थंड झाला की तो टीनमधून बाहेर काढायचा, एका जाळीवर ठेवायचा। जर आपण टीनमध्येच ब्रेड असाच ठेवला तर तो सॉगी होतो, ब्रेडला पाणी सुटतं, त्यामुळे तो लगेचच टीनमधून बाहेर काढायचा आणि त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं। थंड झाल्यानंतरच तो कट करायचा। तर इथे पहा, मी या ब्रेडचे स्लाइस करते। आपण जर अवन प्रीहीट न करताच ब्रेड शिजण्यासाठी ठेवला तर त्यामध्ये ईस्टचा वास येतो। तुम्ही पाहू शकताय इथे हा आपला टूटी फ्रूटी ब्रेड खूप छान तयार झालेला आहे। तो सुपर सॉफ्ट देखील झालेला आहे। हे पहा, इथे मी तुम्हाला हा तोडून देखील दाखवते। तर तुम्ही मला सांगा, हा ब्रेड तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वतःची काळजी देखील घ्यायला विसरू नका।